काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स, प्लायवुड्स अँड हार्डवेअर। आमच्याकडे एशियन पेंट्स, बिर्ला ओपन पेंट, फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील। तसेच आजी माजी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल। एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते, पेंट्स, प्लायवुड, फोर्मायका, फेविकॉल, फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते। आमचा पत्ता आहे काष्टी, श्रीगोंदा रोड, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क प्रोपायटर सुनील मते, मेजर। मोबाईल नंबर आहे 9882 94 97 72। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्यांचे स्मारक उभे राहावेत, तरुणांना त्यातून प्रेरणा मिळावी, आपल्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सत्य इतिहास मांडावा ही मी या निमित्तानं विनंती करतो। आणि खरं तर हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अभिवादन ठरेल। आणखी जर कुणाला अभिवादन करायचं असेल तर त्यांनी स्वतःहून अभिवादन करावं। निरकळ सर। आज या शहीद दिनानिमित्त उपस्थित जेवढे आपले नागरिक आहेत त्या सर्वांचं प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। कारण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांची नावं आपण जे प्रकर्षाने घेतो, तर हे जे क्रांतिकारक होते त्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा स्वीकारलेला होता आणि तोच एक मार्ग या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो अशी त्यांची ठाम धारणा होती। भगतसिंग तर म्हणायचे, जे दैववादी असतात ते नामर्द असतात। आणि मागाशीच सरांनी सांगितलं की माफी मागा असं सांगितलं होतं। कदाचित ते म्हणजे माफी मागायची नाही किंवा शरण जायचं नाही हा इतिहास कदाचित संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी कुठेतरी वाचला असावा। जीव गेला तरी बेहत्तर, पण मी माफी काय कोणाची मागणार नाही। कारण मी कापसेजी म्हणाले की मी ज्या उंचीवर पोहोचला आहे त्या उंचीवर खाली जर मी आलो तर ते योग्य होणार नाही, त्याच्यामुळे माफी मागितली नाही। आणि मला सांगा की जेलर त्या ठिकाणी विचारतायत की तुम्हाला तुमची शेवटची इच्छा काय आहे, तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये फासावर चढवलं जाणार आहे, तर ते सांगतात की थांबा, मी माझ्या आवडतं पुस्तक वाचतोय, तेवढं पुस्तक मला पूर्ण करू द्या। म्हणजे काही मिनिटामध्ये, काही तासामध्ये आपला जीव या ठिकाणी जाणार आहे। आणि तरीही एक 25 वर्षाचा युवक पुस्तक वाचलं, 23 वर्षाचा युवक पुस्तक वाचण्याचं काम पूर्ण करतोय। आजच्या तरुणांनी ह्या मोबाईलच्या आणि व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमधून बाहेर येऊन थोडीशी या ठिकाणी सुद्धा पुस्तकं आणलेली आहेत पहा। अशा प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण पुस्तक वाचलेलं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त असलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नव्हतं। म्हणजे भगतसिंगांकडून आता आपल्याला सशस्त्र क्रांतीचा मार्ग घ्यायचा नाही, आता आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत, वाचल्याबरोबर लिहिण्याचं सुद्धा काम करावं लागणार आहे। अशा प्रकारचा एक आदर्श या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीनही क्रांतिकारकांकडून आणि त्यांचे त्यांना म्हणजे जे गुरुजी म्हणत असतात, चंद्रशेखर आझादांना तर हे सगळे क्रांतिकारक गुरुजी म्हणत असतात, त्यांचे गुरुजी होते कदाचित। या सगळ्यांना या ठिकाणी आपण अभिवादन करूयात। मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे या क्रांतिकारकांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। वतन के लिए मिट न सके खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए बेकार वो जवानी है। हीच प्रेरणा आपण आजच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू समजून सांगावेत, हे सर्वांना विनंती। आपण सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार।